नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा। आज आपण ऐकणार आहोत श्यामची आई या पुस्तकातील 36वी कथा, तेल आहे तर मीठ नाही। साने गुरुजी यांच्या श्यामची आई या अजरामर पुस्तकातील 36वी कथा म्हणजे गरिबीतील साधेपणा, आईचं कष्टमय जीवन आणि त्यागमय प्रेम याचं हृदयस्पर्शी दर्शन। या कथेतून आपल्याला कळतं, आईच्या हातची भाकरी कितीही साधी असली तरी तिचं प्रेम आणि शिकवण ही अमूल्य असते। हा भाग नक्की ऐका आणि अनुभव घ्या त्या काळातील ममतेच्या गूढ शक्तीचा। श्यामची आई फक्त एक पुस्तक नाही, तर ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील भावना आहे। चला तर ऐकूया तेल आहे तर मीठ नाही ही कथा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आजचे पेरू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे, नीट पिंजलेले दिसत नाहीत। गोविंदा, तू पिंजलास ना रे कापूस? भिकाने विचारले। आजचे पेरू श्यामचे आहेत, त्यांनी पिंजले आहेत, गोविंदा म्हणाला। इतक्यात राम तेथे आला, त्याने ते बोलणे ऐकले। अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे, ते त्याचे दुःखी मन त्याला काम चांगले करू देत नाही। हातून काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे। राम म्हणाला, सर्व सिद्धीचे कारण मन करा रे प्रसन्न, असा तुकारामांचा चरण आहे। श्याम कुठे गेला आहे गोविंदा? रामने विचारले। ते मघावरती होते, भिका म्हणाला। ते त्या आईलाबाईकडे जाणार होते, ती बरीच आजारी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला। काय एक एक नाव, आईलाबाई हे काय नाव आहे? भिकाने विचारले। अरे, आईलाबाई म्हणजे अहिल्याबाई, अहिल्याचा तो अपभ्रंश आहे, नावातला अर्थ शोधून काढावा, असे म्हणाला। त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्याम आला। काय रे करता गोविंदा? श्यामने विचारले। काही नाही, ती आईलाबाई कशी आहे? त्याने विचारले। तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला। बरी होईल का? पोरे बाळे लहान आहेत, भिका म्हणाला। कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला। भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे, लक्ष जाऊन श्याम म्हणाला। जसे कापूस पिंजताना तुमचे नव्हते, भिका म्हणाला। का? आजचे पेरू चांगले नाही का झाले? श्यामने विचारले। त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे, गोविंदा म्हणाला। माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला। तुमचे पेरू राहिले पाहिले असतील, भिका म्हणाला। नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनवलेले पेरू मी माझ्या पुढीत ठेवले होते, मी ते बदलले होते, माझ्याजवळ चांगले पेरू होते ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पेरूंचे सूत कातले। तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून मग मी बदलले होते, गोविंदा म्हणाला। श्याम, तू रात्री जागतोस की हे चांगले नाही, राम म्हणाला। झोप येत नाही तर काय करू, नुसते पडून राहण्यापेक्षा सूत कातीत बसतो, श्याम म्हणाला। झोप नाही यायला काय झाले, आम्हाला बरी झोप येते, राम म्हणाला। तुम्ही खूप काम करता, झोप लागावयास दिवसात तप करावे लागते, शरीर झिजवावे लागते, श्याम म्हणाला। तू नाही वाटते काम करीत, सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास, राम म्हणाला। परंतु भिका, गोविंदा व नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले? मी काम करू नये असे तुम्हाला वाटते, पुण्यवंत तुम्ही व्हावे, मी नाही का होऊ, श्यामने विचारले। तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी, राम म्हणाला। लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे, गोविंदा म्हणाला। घंटा झाली, प्रार्थना सुरू झाली, प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली। आमच्या घरी आता सर्वच अडचण पडेल,
घरात साऱ्याचीच वाण भासे. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर मिरची नाही, असे चालले होते. कधी चुलीला लावायस ढलपी नसे, थारड्यात घालावयास गोवरी नसे. आई परसात हिंडून काटक्या गोळ्या करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे. काय करील बिचारी, अब्रूने दिवस काढत होते. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होते. आई घराच्या बाहेर पडत नसे. एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दवडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, परंतु आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे, त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाताई, तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईन. दळण वगैरे मी दळून देईन, मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, परंतु ती करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाते घाली. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी. नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाके. श्याम असतात सारे दळून टाकतात, असे तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचे दळण करून जे 4 पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणे व क्षणाचा संसार सुखाने करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते. 2 दिवल्या तरी लावायला हव्या ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे. शेकडो पणत्या त्यावेळेस लागत असत, परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची. आई त्या पेन्शनरबाईंना म्हणाली, तुमचे धुणे बुने सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार, दुसरे काही काम सांगत जा. त्या पेन्शनरबाईंची मुलगी माहेरी आली होती. तिचे नाव होते इंदू. बाळणपणातून ती उठली होती व आजारी पडली होती. ती फार अशक्त झाली होती. हवा पालट करावयास ती माहेरी आली होती. राधाताई म्हणाल्या, आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का, तिच्या मुलीला नाहू माकू घालीत जाल का. आणि आई हो म्हणाली. हो, आनंदाने करीन, मला हे काम आवडते. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री घरी आली होती, माहेरी आली होती, मीच तिच्या अंगाला तेल लावत होते. आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला लावायला जाऊ लागली. दळणाची वेळ तिने 3ऱ्या पहारी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी आहे असे तिला वाटे. त्या लहान मुलाला नाहू घालतानाही तिला सुख होईल. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो बाळाची बायको यो 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 असे ती प्रेमाने व वात्सल्याने ती म्हणे. आई न्हाऊ माकू घालू लागल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले. ते टवटवीत दिसू लागले. इंदूच्या प्रकृतीतही फरक दिसू लागला. तिला फिकट तोंडावर थोडा तजेला येऊ लागला. राधाताईंची आईवर श्रद्धा बसली. महिना होताच त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो, आई म्हणाली. घ्या हो यशोदाबाई, दिवाळी वगैरे आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची आहे. मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली. देवा, माझी लाज सारी तुला.
असे ती म्हणाली. 2 रुपयातून तिने थोडे तेल, थोडे तूप आणवले, एक नारळ आणवला, थोड्या करंज्या व 4 अनारसे तिने केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूने त्याला ओवाळले. 4 आणि पुरुषोत्तमने ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईने पुरुषोत्तमाला एक पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तर पारिग्यांचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्याने हट्ट धरला नाही. परंतु या अपरंपार श्रमाने आधीच खंगलेली, रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार? तिला ताप येई, थोडा दमही लागे, तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलतच होती. तुळशीचे लग्न आले. पुरुषोत्तमाने घोरीवड्यातून आवळे, चिंचा आणल्या होत्या. झेंडू आणले. तुळशीचे लग्न झाले. तुळशीला हळदी कुंकू वाहताना आई म्हणाली, तुळसादेवी, माझी आबरू आहे. तोच माझे डोळे मिटवून आबरूसह व सौभाग्यासह मला घेऊन जा.